पावसाने मुंबईत दैना उडवताच आदित्य ठाकरे भाजपवर तुटून पडलेत. गिरीश महाजनांचा पलटवार म्हणाले, नळावरच्या भांडणासारखं करू नका. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलेलं असून रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने मुंबई ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलंय. मुंबईच्या परिस्थितीला भाजप सरकारची उदासीनता जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. आता मंत्री गिरीश महाजन यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. याबाबत गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे की मुंबईत कुठेही ट्रॅफिक थांबलेलं नाही. काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात ट्रॅफिक थांबले आहे. एवढ्या विक्रमी प्रमाणात काही तासात पाऊस झाल्याने हे होणारच आहे. तुमच्या ताब्यात एवढी वर्ष मुंबई होती, मग तुम्ही काय केलं? त्यावेळी लोकांना किती सोसावं लागलं, किती लोकांना जीव गमवावे लागले, किती गाड्या वाहून गेल्या हे आपण बघितलं आहे. त्यामुळे या गोष्टीचं राजकारण न करता मुंबईकरांना दिलासा कसा देता येईल, हे आपल्याला यातून मार्ग कसे काढता येतील, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. 2021-22 आपण हिंदमाता परिसर पाणी साचण्यापासून मुक्त केला होता. मात्र यंदा पुन्हा तिथे पाणी साचलेलं आहे, कारण महापालिकेने योग्य वेळी पाणी उपसण्याची प्रक्रिया सुरू केली नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. याबाबत विचारलं असता गिरीश महाजन यांनी म्हटलंय, यश अपयश हा विषय नाही, ही नैसर्गिक आपत्ती आहे. नळावरच्या भांडणासारखं करू नका. 10 गोष्टी आम्हालाही बोलता येतील, असं प्रत्युत्तर त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिलेलं आहे. मेट्रो जी आहे एक्वा लाईन आहे, मेट्रोची एक्वा लाईन आहे, ती अंडरग्राऊंड आहे आणि या अंडरग्राऊंड मेट्रोच्या लाईन मध्ये देखील पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे काय त्या ठिकाणी वेगळ्या उपाययोजना वगैरे करण्यात आल्या? त्या ठिकाणी ते पाणी बाहेर काढण्याचे सगळे यंत्रणा आहेत. काही ठिकाणी काही लाईन ज्या बाहेर ज्या पाणी जाण्यासाठीच्या पाईपलाईन आहेत किंवा काही होल्स आहेत ते त्या ठिकाणी जाम झाले असतील, पाणी निघत नसेल, एखाद्या वेळेला तिथे झाकण करत. मला वाटतं या संदर्भामध्ये सगळ्या यंत्रणा ज्या आहेत बीएमसीच्या त्या कामाला लागलेल्या आहेत. मी सुद्धा रात्री 2 वाजेपर्यंत सर्वांशी बोलत होतो. आता इथून मी बीएमसीला जाऊन त्या ठिकाणी सुद्धा सगळी त्याच्या वॉर्डमध्ये जाऊन सगळी पाहणी करणार आहे, त्या ठिकाणी पाहणार आहे. पण काही ठिकाणी पाऊस एवढा अचानक इतका मुसळधार कोसळला की त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे. मग आपण जे म्हणतात मेट्रोसारख्या ठिकाणी असेल, हिंदमाताला असेल, हे झालेलं आहे. मला वाटतं पण ते लवकरच तिथलं पाणी मोकळं करून त्या सगळ्या लाईन सुरू होईल. पण भाऊ पहिलाच पाऊस पडला नाही. पहिल्या पावसामध्ये मुंबईची तुंबई देखील पाहायला मिळाली. पण असंच आता पुढे पाऊस पडेल त्यावर काय दक्षता घेण्यात तर मी सांगितलं की हा प्री मान्सून आहे. एवढ्या पावसाची अपेक्षा कुणालाही नव्हती. आम्ही सध्या तयारीतच होतो की अजून म्हणजे 10-11 जूनला आपल्याकडे पाऊस होतो, पण 15 दिवस आधीच हा पाऊस आला. त्यामुळे थोडी तारांबळ झाली, ही वस्तुस्थिती आहे. पण तरी पण मुंबईमध्ये कुठे ट्रॅफिक थांबलेली आहे, कुठे जाम झालेला आहे, तासनतास आपण बघतो तसं कुठेही आज नाही आहे. ट्रॅफिक थोडी धीम्या गतीने असतील, हळू असेल, पण ती सुरू आहे. सगळ्या गाड्या चालत आहेत, ट्रेन सुद्धा चालत आहेत. हार्बर लाईन जर सोडली तर बाकी सगळी यातायात ही व्यवस्थित सुरू आहे. कुठेही मोठी अडचण आहे असं नाही. भाऊ, ठाकरे गटाकडून असा आरोप केला जातोय की ज्या निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळे कंत्राटदारांचा फावलेला आणि मुंबईवर ही परिस्थिती आलेली आहे. मुंबईतल्या कंत्राटदारांमुळे मुंबईतले रस्ते असतील किंवा इतर गोष्टी असतील, त्यांच्यामुळे मुंबईची तुंबई झाली असं म्हणता येईल. मला वाटतं की आपण बघतात, मी पुन्हा सांगतो की कुठेही ट्रॅफिक थांबलेले नाहीये. काही ठिकाणी थोडंफार पाणी थांबलं, कारण इतका विक्रमी पाऊस होतोय. एवढा पाऊस अचानक एका वेळेला येतोय, काही तासात येतोय. त्यामुळे हे होणार आहे. ते मला वाटतं तुमच्या ताब्यामध्ये एवढी वर्षी मुंबई होती, मग तुम्ही काय केलं? त्यावेळेला तर काय हाल सोसले लोकांनी, किती पाण्यामध्ये लोकांना जीव गमवावे लागले, गाड्या वाहून गेल्या, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं या गोष्टीचं राजकारण न करता मुंबईकरांना दिलासा कसा देता येईल, यातून आपल्याला सर्व व्यवस्थित सुरळीत सगळे मार्ग कसे काढता येईल, यासाठी आपण प्रयत्न करावेत. नाही तर अजून सुरुवातच झाली लगेच आपलं राजकारणच सुरू, मला वाटतं हे काही योग्य नाही. आणि म्हणून मला मागचे दाखले काही द्यायचे नाही की आपल्या काळामध्ये आपण काय केलं म्हणून. पण आता जर आपण बघितलं असेल, खूप चांगल्या व्यवस्था आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. आता यावेळेला पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही, म्हणजे मागच्या वर्षी नव्हती, या वर्षी राहणार नाही. सर्व पद्धतीने आम्ही काळजी घेतो. आमच्या सगळ्या यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. म्हणण्यात आलेलं आहे की हिंदमाता परिसरामध्ये आम्ही तो कुठंतरी पाणी तिथं साचायचं नाही, आमच्याकडनं तशा प्रकारचे प्रयत्न केले होते, पंप लावले होते. मात्र आता पुन्हा एकदा पाणी साचतंय, हे कुठंतरी अपयश आहे. यश अपयशाचा हा विषय नाही, ही नैसर्गिक आपत्ती आहे. मला असं वाटतं की आता प्रत्येक वेळेला आम्ही हे तुम्ही ते मला मागच्या 10 गोष्टी सांगता येतील बाकी ठिकाणच्या, मला वाटतं ते न करता हे अचानक उद्भवलेलं सगळं असं मी म्हणेल. कारण 15-16 दिवस आधी सगळा मान्सून आलेला आहे.
निश्चित आहे हिंदमातावर मी सांगितलं की त्या ठिकाणी पाणी थोडं साचलेलं आहे ते करतात माणसं क्लिअर ते होईल. पण त्यामुळे आमच्या वेळेला काय झालं तुमच्या वेळेला काय झालं हे असं नुसतं नळावरच्या भांडणासारखं भांडण तुम्ही करू नका. मला वाटतं आपल्याला सर्व मिळून या ठिकाणी काम करायचं आहे. मुंबईतले यातायाती सुरळीत कशी होईल, राज्यभरामध्ये कुठं संकट जास्त मोठं उडवणार नाही, सगळी वाहतूक व्यवस्थित सुरळीत राहील, कुठे जीवितहानी होणार नाही, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.